मीच का बदलायचं? मला हाही प्रश्न अनेकदा विचारला जातो. मॅडम, प्रत्येक वेळी मीच का समजून घ्यायचं? मीच का शांत राहायचं? मीच का बदलायचं? समोरच्याने का नाही बदलायचं? हा प्रश्न चुकीचा नाही. अशा वेळी मी क्लायंटना सांगते की तुम्हाला समोरच्या व्यक्तीला बदलायचं आहे, पण ती व्यक्ती बदलायलाच तयार नसेल तर? आणि पुढे मी त्यांना असंही सांगते की आपल्या हातात दुसऱ्या व्यक्तीचं वागणं नाही आहे, पण त्या वागण्याला आपण कसा प्रतिसाद देतो हे आपल्या हातात असतं. आणि इथे बदलणं म्हणजे प्रत्येक वेळी माघार घेणं नसतं. बदलणं म्हणजे अन्याय सहन करणंही नसतं. कधीतरी स्वतःची बाउंड्री आपण स्पष्ट केली पाहिजे. कधी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं थांबवलं पाहिजे. आणि कधी एखाद्या नात्यापासून थोडंसं अंतर ठेवलं पाहिजे. हाही बदलच असतो. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा की मी हा बदल माझ्या चांगल्यासाठी करते की समोरच्याचं चुकीचं वागणं सहन करण्यासाठी? इथे थोडंसं थांबून विचार करा. स्वतःमध्ये सकारात्मक बदल करणं, दुसऱ्याच्या चुकीच्या वागण्याशी सतत जुळवून घेणं, या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. काही बदल स्वतःची मनःशांती वाचवण्यासाठी करायचे असतात, पण नेमका बदल कुठे करायचा आणि कुठे ठामपणे उभं राहायचं, या प्रश्नाचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच ऐकाल. त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.